बोंधूबाबा अशोक खरात याची राज्यभरात मोठ्या प्रमाणात कोट्यवधीची संपत्ती असल्याचं समोर येत आहे। त्यातच पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मॉडर्न कॉलनीमध्ये ह्या आलिशान इमारतीत या ठिकाणी 7व्या मजल्यावर बोंधूबाबा अशोक खरात यांची मुलगी सृष्टी खरात हिच्या नावाने देखील एक फ्लॅट असल्याचं आता समोर आलेलं आहे। याच मॉडर्न कॉलनी या ठिकाणी असलेली 24 रत्नम या सोसायटीमध्ये जर आपण गेलो तर या आलिशान सोसायटीमध्ये जवळपास 1000 स्क्वेअर मीटर कार्पेट एरियाचा हा आलिशान फ्लॅट मुलगी सृष्टी खरात हिच्या नावाने आहे आणि 2023 मध्ये या फ्लॅटची खरेदी जवळपास 1,20,40,000 रुपयाला करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर जी नेमप्लेट्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की सृष्टी खरात अशोक खरात यांच्या नावाने हा फ्लॅट या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला आहे। 2023 मध्ये जवळपास 1,20,40,000 रुपयाला या फ्लॅटची खरेदी करण्यात आलेली आहे। खरं तर पुण्यातील अतिशय पॉश आणि मध्यवर्ती शिवाजीनगर हा परिसर येतो आणि तिथल्याच मॉडर्न कॉलनी येथील 24 रत्नम या सोसायटीमध्ये हा आलिशान फ्लॅट खरेदी करण्यात आलेला आहे। आणि जर आपण बघितली तर पार्किंग देखील या ठिकाणी एकदम एक स्टॅक पार्किंग आहे, लिफ्ट पार्किंग देखील त्यांच्या नावाने या ठिकाणी आहे। पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची संपत्ती असल्याचं समोर येतोय। राज्यामध्ये कोट्यवधी रुपयाची संपत्ती असल्याचं समोर येते। नक्की हे कोट्यवधी रुपये ही संपत्ती खरेदी करण्यासाठी अशोक खरातकडे आले कुठून असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण त्यांच्या संपर्कात अनेक मोठे नेते असतील, राज्यातील जे क्लास 1 अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी त्यांच्याकडे दर्शनासाठी जात होते। यांच्याकडचं जे पैसा आहे तो तर अशोक खरातकडे नव्हता ना, याची देखील चौकशी होणं आता गरजेचं आहे। आणि आपण बघतोय राज्यभरात अशा पद्धतीने बोंधूबाबा अशोक खरात याच्या नावाने कोट्यवधीची संपत्ती आता समोर येते आणि याचं देखील सखोल तपास आणि चौकशी होणं देखील तेवढंच गरजेचं आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।